बाबा कुठून आले तुम्ही? पाटसवरून. किती वर्ष झालं येत आहे? आता 10-15 वर्ष झाली. 10-15 वर्ष झाले तुम्ही आता दिंडी करताय. तुमचं वय किती असेल? 87 वर्ष वयात पण तुम्ही आता पायी देहूवरून पंढरपूरकडे जाणार आहे. काही शरीराला तुम्हाला असं वाटत नाही? गुडघे दुखायला लागले पण तुकाराम महाराजांसाठी, माऊलींसाठी, विठ्ठलांसाठी तुम्ही निघालेत पायी पायी. आजची जी नवीन पिढी आहे त्यांना सगळं चांगलं असून सुद्धा त्यांना याबद्दल हेवा वाटत नाही. त्यांना काय सांगणार? मग त्याला ह्या मार्ग आपल्याला लागला पाहिजे, हे चालू झालं पाहिजे. तर आमचं काय थकले, आता थकले की ही नवी पिढी चालू ठेवलं पाहिजे ना. चालू पिढी हे पुढे चालू ठेवील का? वारी दिंडीत जाणं हे नवीन पिढी जी येणार आहे ती चालू ठेवणार का असं तुम्हाला वाटतं का? ठेवायला पाहिजे, राहणार ना. त्यांना तुम्ही तुमच्या घरात पण नाती असतील, लहान लहान मुलं असतील किंवा तुमची मुलं असतील, त्यांना तुम्ही ते संदेश देताय की तुम्ही पण जावा, की तुम्ही पण करा? जागा म्हणजे पाटसला येते, पाटसला ते तुमच्या सोबत तिकडून येतात. अच्छा. आणि 15 वर्ष तुम्हाला झाली. असं कधी तुम्हाला असं वाटलं की आपण पण पायीवारी चालू करायला पाहिजे? त्याच्या आधी तुम्हाला असं तुम्ही जात नव्हते, पण 15 वर्षापूर्वी तुम्हाला अचानक असं प्रचिती कशी झाली? अचानक म्हणजे देवाच्या आपण आपल्या निवृत्ती महाराजांचं ते आपण वारी करायचो. 3 वर्ष केली निवृत्ती महाराज. मग तिथनं पुढं मग ही वारी चालू केली. ती बंद झाली ना, ती कोळली वारी निवृत्ती महाराजांची. मग म्हणून ही वारी चालू ठेवली. तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो, पांडुरंगाला तुमच्या आयुष्यात काय स्थान देतात? काय नाही, सुखी राहो, सगळे सुखी राहो. सगळ्या देशासाठी आज ते देशामध्ये चालू आहे. वारकरी जो संप्रदाय आहे तो सगळ्या धर्माला जातीला घेऊन सोबत चालणारा संप्रदाय. वारकरी संप्रदाय जो आहे, तुम्ही वारी करता, वारकरी संप्रदाय सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालतो. तर आज देशात जे घडतंय, जातीवाद होतोय, त्याच्यावर एक फक्त मला उत्तर द्या. नाही, भांडणं होतच नाही, भांडणं होतच नाही. वारकरी म्हणलं की दिंडीला भांडणं होतच नाही. धन्यवाद बाबा. रामकृष्ण.